मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। गुढीपाडव्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन। सातपूर गावामध्ये गुढीपाडव्या निमित्ताने यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते। गेल्या 3 वर्षांपासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सातपूर गावातून शोभायात्रा काढण्यात येते। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर राघोजी भांगरे अशी वेशभूषा करून नागरिक, महिला, युवक, युवती, पुरुष या शोभायात्रेत सहभागी होतात। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा, साऊंड सिस्टीम, 20 ध्वज, 1 गुढी, 1 बैलगाडी, 4 घोडे, 2 उंट, 4 चित्ररथ, लेझिम पथक, वेशभूषा, भगवे फेटे, ढोल पथक मिरवणुकीत सहभागी होते। पहाटे 6 वाजेपासून या मिरवणुकीस प्रारंभ होतो। सातपूर गावातील सर्व जाती धर्मांचे नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। तर सायंकाळी ओढण्यात येणाऱ्या 12 गाड्या उत्सवामध्ये सातपूरसह गंगापूर, आनंदवली, चुंचाळे, महात्मानगर, पिंपळगाव, बहुला तसेच विविध भागातील असंख्य नागरिक, महिला 12 गाड्या यात्रा उत्सव पाहण्यासाठी उपस्थित असतात। अतिशय भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन केल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष चंद्रकिशोर मुंदडा, कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे, कार्याध्यक्ष दिलीप भंदुरे, सचिव विजय भंदुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेमध्ये समितीचे उपाध्यक्ष काळू काळे, रामदास तिडके, ॲडव्होकेट जगन निगळ, सचिव विजय भंदुरे, सरचिटणीस शरद घाटोळ, खजिनदार अनिल सोनवणे, व्यवस्थापक नितीन बाळा निगळ, मोहन बंदावणे, गोपीनाथ तिडके, जगन निगळ, एकनाथ तिडके, रवींद्र काश्मीरे, कांतीलाल भंदुरे, गोरख काठे, गणेश मौले, अमर काळे, विलास निर्वाण, विकास पगारे, गोरख भंदुरे यांनी दिली। कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही हिसाबाचा गोंधळ नाही। ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव व्हॉट्सअपवर, ज्याचा खर्च केला त्याचं नाव व्हॉट्सअपवर। ह्यात देणगी देणारे खूप मोठे मोठे लोक आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर गावातून सातपूर गावाच्या व्यतिरिक्त कोणापासूनही पैसे आणायला लागत नाही। आम्ही आमचं स्वतःच खर्च करतो। कमी पडले तर आमची कमिटी त्याच्याकरता भक्कम आहे, ते काम आम्ही सुरू करतो। तसंच गावातून ज्यावेळेस मिरवणूक निघती, प्रत्येक घरातील स्त्री आपल्या दारावरती झेंडा, गुढी, सडा, रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही। इतका आनंद असतो त्यांना। अहो, असं वाटलं होतं का ज्यावेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं 250 लोक येतील, 200 येतील, 300 येतील, पण त्यावेळेस 850-900 लोक जमा झाले। मागच्या वर्षी जे केलं तर 1000-1200, ह्या वर्षी अपेक्षा आहे 1500 ते 2000 लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील व्हावं। आम्ही त्यासाठी चहा, पाणी, दूध, नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे। ढोल, ताशे सगळ्या व्यवस्था आम्ही ह्या शोभायात्रेकरता आम्ही सुरू केलेलं आहे। त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की ह्या कार्यक्रमाला 30 तारखेला सकाळी 6 वाजेला सर्वांनी इथं हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान पुऱ्या महाराष्ट्रात आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीचं मत आहे। नववर्ष स्वागत यात्रेची रूपरेषा या ठिकाणी आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता सर्व ग्रामस्थांना मारुती मंदिर या परिसरात बोलवतो। त्यानंतर सर्व ग्रामस्थांना फेटे बांधले जातात। त्यानंतर मानाची गुढी या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते, मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी 7 वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गा मातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते। रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही यात्रा कमानीकडे प्रस्थान करते। कमानीकडनं विधाते गल्लीमध्ये जाऊन तशीच भंदुरे गल्लीमधून शनी मंदिरापासून शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मागच्या बाजूनी डायरेक्ट स्मशानभूमी रोडनी डायरेक्ट मटन मार्केटद्वारे या ठिकाणी सातपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी तिचा समारोप होतो। हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरीमधून लोक फुलांचा वर्षाव करतात। सर्व महिला रांगोळी, सडा टाकून, ध्वजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं। तसेच
या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिला जातो, चहा दिला जातो मध्यंतरी. या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते, घोडे असतात, त्यानंतर उंट असतात, याच्यावरती जी वेशभूषा केली जाते यांची सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं. सर्वांना ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवलं जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो. जगन भाऊ निगळ, आम्ही हे मारुती मंदिराचं नियोजन करत असताना ही संकल्पना या 5-6 लोकांना सुचली. तोपर्यंत नववर्षाचं काही त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आमच्या गावात त्याचं अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने नियोजन केलं जातं. आम्ही जे काही थोडेसे वर्गणी स्वरूपात त्याचं हे केलं त्याची सुद्धा आम्ही सर्व दक्षता घेऊन त्याचे सर्व खर्च वगैरे सर्वांना दाखवून आणि त्याचं आम्ही नियोजन करतो. त्यामुळं आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांतर्फे आणि वर्ष स्वागताचं नियोजनाचे सर्व गावाने एक विडा उचलला आणि सर्व 12 बलुतेदारांनी एकत्र येऊन सातपूर गावामध्ये हिंदू नववर्षाचं स्वागताचं नियोजन केलं आणि अतिशय आगळा जो आम्ही कल्पना केली होती त्याच्यापेक्षाही अतिशय उदंड असा प्रतिसाद त्यावेळेस मिळाला. आणि त्यानिमित्ताने जेव्हा सातपूरच्या प्राचीन इतिहासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला तर असं आढळलं की सातपूर हे 7 वाहनांची राजधानी होती आणि 7 वाहनांची राजधानी असल्यामुळे हे सातपूरला सातपूर हे नाव देण्यात आलेलं होतं. ॲक्च्युली बघितलं तर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही सातपूरमध्ये खूपच लेट चालू झालेली आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतात ही नववर्ष स्वागत यात्रा होती आणि आमचं नेहमी खत होतं का सातपूर गावातून पण आम्ही नववर्ष स्वागत यात्रा करायची. मग असंच सातपूरमध्ये 2 वर्षापूर्वी असंच मारुती मंदिरामध्ये सगळे सातपूर गावातील मंदिर बसली आणि त्याचं डिसिजन घेतलं की आपल्या गावातून ही शोभायात्रा निघाली पाहिजे. या सातपूर गावाच्या गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागताचे महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे याच्यात सर्व सातपूर गावकरी मंडळ येऊन डिसिजन घेतलं आणि सर्व या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.